नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि सारंग या दोघांचं इतकं जुंपलेलं असतं की त्यांची जोरदार मारामारी सुरू होते. एकमेकांच्या अंगावर धावून जातात. तर ऋषिकेश म्हणत असतो की बायकोचा बैल कुठला, बायकोची बोली बोलणारा. तेव्हा आता गावातील सर्व शेतकरी ऋषिकेशला धरतात, ऋषिकेशला राग आवरायला सांगत असतात. परंतु सारंग सुद्धा ऐकायला तयार नसतो आणि ऋषिकेश सुद्धा ऐकायला तयार नसतो. अगदी एकमेकावर धावून ते दोघे जातात. सर्वजण ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा शांत व्हा, शांत व्हा. जानकी सुद्धा म्हणते की ऋषिकेश शांत व्हा. ओवी सुद्धा खूप घाबरते आणि सुमित्राच्या जीवाचा सुद्धा ठोका उडतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की बघितलंच नाही, अगं आता येथे थांबायचं नाही. जाताना तू सौमित्र दादा बरोबर आली होती, परंतु आता मात्र तुला माझ्यासोबत यावं लागेल. शर्वरी ताई चल म्हणून आता शर्वरी सुमित्रा सुद्धा खरंच जायला निघतात. तर जानकी पुढे येते. जानकी म्हणते की आई ताई प्लीज थांबा थांबा. तेव्हा आता सुमित्रा लगेच थांबते, कारण जानकीने त्यांना थांबण्यासाठी त्यांच्या पुढे हात जोडले असतात, विनवणे केलेले असतात. तेव्हा सारंग रागाने मागे वळून पाहत असतो. तेव्हा लगेच जानकीने जो काही प्रोजेक्टवर एक व्हिडिओ बनवलेला असतो की थांबा थांबा दूरवरून मारतोय कोणी हका, हरवली ह्या प्रेमाची जादू आणि उतरलंय नात्यावरचा मंतर, पुन्हा कधी जोडलं जाईल का हे रणदिवे घर. आटपाट नगरात होते राजा आणि राणी, जे चारही भावंड जेव्हा लहान असतात तर तो फोटो आता त्या प्रोजेक्टवर दाखवला जातो आणि अगदी सर्वजण अगदी बारकाईने टक लावून पाहत असतात. सुमित्रा सर्वांच्या डोळ्यात अगदी खळखळून पाणी येत असतं की ते लहानपणचे जीवन काय होतं, ते रणदिव्यांचं कुटुंब, तो आशीर्वाद बंगला, हे सर्व काही आता जानकीने त्या प्रोजेक्टमध्ये सर्व काही व्यवस्थित अगदी व्हिडिओ तयार केलेला असतो आणि त्यामध्ये हे फोटो लहानपणापासूनचे अगदी रणदिव्यांच्या कुटुंबापर्यंत सर्व काही घातलेले असतात. आणि आता त्या रणदिवे कुटुंबाबद्दल जी काही गोष्ट आहे तर ती आता ह्या व्हिडिओद्वारे सर्वांना सांगण्याचा एक उद्देश असतो आणि ह्या नात्यांना, विखुरलेल्या नात्यांना तिला एकत्र आणायचं असतं. आटपाट नगर होतं, तेथे होते दोन राजा राणी आणि त्यांच्या सुंदर सोबतीला होते त्यांचे चार हे सुंदर गाणी. पुन्हा असंच म्हटलं जातं की आटपाट नगर होतं, तेथे होते राजा राणी, त्यांच्या सुंदर सोबतीला होते त्यांचे हे चार गाणी. नात्यांना तेव्हा आला होता बहर. म्हणजे आता जेव्हा सुमित्रा आईने आपल्या ह्या ऋषिकेशचं इतकं औषण मस्त केलेलं असतं, कारण ऋषिकेशने बाजार समितीत पूर्णपणे अगदी त्याची निवड झालेली असते आणि ते अध्यक्षपद ते स्वीकारून जेव्हा घरी येतो तेव्हा आता सुमित्राला त्याचा खूप अभिमान असतो आणि सुमित्रा त्याचं स्वतः औषण करते, त्याची दृष्ट काढते. जानकीच्या हातात औषणाचे ताट असतं. सुखाला या कुणाची लागली नव्हती नजर, तेव्हा नात्यांना आला होता बहर. सुखाला या कुणाची लागली नव्हती नजर, नात्यांना तेव्हा आला होता बहर. माया प्रेम जिव्हाळा जात होते उतू, राजा राणी संसाराचा बहरलेला हा ऋतू. म्हणजे तेव्हा सर्वजण अगदी सुमित्रा आई आणि नाना यांना मान देत होते, त्यांचे दररोज दर्शन घेत होते आणि ते डोळे भरून पाहणारे हे कुटुंब आता सुमित्राच्या डोळ्यात पाहताने खरंच तिला आता तिच्या आठवणी जागा होतात आणि हे सर्व बघत असताना डोळ्यामध्ये असं खळखळ आनंद अश्रू येतात. माया प्रेम जिव्हाळा जात होतं उतू, राजा राणी संसाराचा हा बहरलेला ऋतू. पायावरती माथा होता, डोक्यावरती हात होता, एकमेकांसाठी किती प्रेम होतं काळजात. म्हणजे त्यावेळेस सर्वजण अगदी एका रांगेत उभं राहून आई आणि नानांचं दर्शन घ्यायचे आणि नाना आणि आई हे त्यांच्या डोक्यावर असा प्रेमाचा आशीर्वाद द्यायचे आणि त्यानंतर सर्व हे कुटुंब एकमेकांना अगदी घट्ट पकडून होतं. आनंद आश्रू होते तेव्हा डोळ्यामधील पाणी. आटपाट नगर होतं, राजा आणि राणी. सर्वांना हा व्हिडिओ बघून इतका म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येत असतं. दाराशी होती सुखाची गोडी, साध्या शिऱ्याच्या प्रसादाला होती गोडी. हसण्याला होता क्षणाचा रंग, साऱ्या क्षणाला आनंदाचा सुगंध. हसण्याला होता हळदीचा रंग, साऱ्या क्षणाला आनंदीचा सुगंध. भरवला जायचा प्रेमाचा घास, हरवला नव्हता तो स्नेहाचा सुहास. भरवला जायचा सुखाचा घास, हरवला नव्हता तेव्हा प्रेमाचा सुहास. आणि आता जेव्हा ऋषिकेश आपल्या आईला आपल्या हाताने स्वतः भरत असतो, हे बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तो वळून आपल्या सुमित्रा आईकडे रडतच पाहत असतो आणि जानकी सुद्धा. जीवाला जीव देणारे होते भाऊबंद, दुसऱ्याच्या यशाने
व्हायचा निखळ आनंद, आठवांचे ओल्या क्षण उतू उतू जाई मन, घर पुन्हा मागते रे सोबतीचे हे कण कण, सारे गेले दूर दूर गाऊया ना पुन्हा ते सूर सूर, म्हणून जानकी आता ऋषिकेशच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि हे सर्व ऐकत ती खूप सुद्धा रडत असते। आनंदाने येऊन दे पुन्हा हा भरून हौद, गोड व्हावा शेवट ही ओळखीची कहाणी, आटपाट नगरात होते राजा आणि राणी आणि शेवटी तो जो काही फॅमिली फोटो असतो तर तो तेथे त्या प्रोजेक्टवर दाखवला जातो आणि त्या फोटोकडे एकटक बघून त्या आठवणी ना जागे करून जानकीने खूप छान असा हा व्हिडिओ बनवलेला असतो आणि खूप छान असं हे सर्व तयार केलेलं असतं। हे सर्व बघून सर्वांना मागच्या खूप आठवणी येतात, सर्वांच्या डोळ्यामध्ये अगदी खळखळून पाणी वाहत असतं। काही गावातील शेतकरी टाळ्या वाजवतात। आटपाट नगरात होते राजा आणि राणी असं म्हटल्यानंतर जानकी आता आपल्या ऋषिकेशकडे पाहत असते। सारंगच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा, अगदी सौमित्राच्या सुद्धा। या व्हिडिओच्या माध्यमातून जानकीने दाखवून दिलेलं असतं की आता जे काही होतं ते एकदम एकमेकातील असं तुटलेलं नातं, म्हणून सारंगला आणि ऋषिकेशला अगदी पश्चाताप होत असतो की ते दोघं एकमेकांशी किती असे तुटून भांडत असतात आणि त्यावेळेचे काय त्यांचे क्षण होते, एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होते आणि आज एकमेकांसाठी एकमेकांच्या जीवावर उठणारे हे दोघं भाऊ। त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्याने आणि तिच्या डॅडाने मिळून एक प्लॅन केलेला असतो। आपले काही गुंड हे सारंगच्या ऑफिसवर तेथे पाठवलेले असतात अगदी तोडाफोड करण्यासाठी, परंतु तेथे गेल्यानंतर मात्र त्यांनी मुद्दाम ऋषिकेशचं नाव घेतलेलं आहे, कारण हेच ते सारंगचं ऑफिस आहे आणि हाच सारंग येथे बसून आपल्या ऋषिकेश दादांना नडला होता। त्यामुळे आज मात्र आपण ह्या ऑफिसची सर्व काही नासाडी करून टाकायची, तोडफोड करून टाकायची असं त्यांनी मुद्दाम तेथे प्लॅन केलेला असतो आणि ते ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे सर्व काही करत आहे असे मुद्दाम तेथे बोलतात। ऋषिकेश दादा जिंदाबाद, ऋषिकेश दादा जिंदाबाद असं करून करून सर्व काही टेबल खुर्च्या वगैरे जे काही लॅपटॉप वगैरे सर्व काही सामान आहे अगदी तोडफोड केली जात असते, जोरजोराने तोडलं जात असतं आणि एक माणूस आहे तो सर्व हे व्हिडिओ रेकॉर्ड करून घेत असतो। म्हणजे हे सर्व काही करण्यासाठी कोणी सांगितलं तर ऋषिकेश दादाने असं त्यांना हे दाखवायचं असतं आणि तेव्हा मात्र आता सर्व काही ऑफिस हे अगदी विखरून ठेवलेलं असतं आणि हे सर्व ऋषिकेश दादाने केलं म्हणून तेथून ते अगदी तसं करून तेथून निघून जातात। त्यानंतर मात्र आता जानकी या सर्वांना इतकं समजवत असते की आपल्या शरीराला जर एखादी जखम झाली तर आपण ती बरी व्हावी म्हणून प्रयत्न करतो, त्यावर उपचार करतो, ती जखम बरी व्हावी यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करतो। मग आपल्या घराला झालेली जखम बरी करण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेत, कोणी काय आणि किती प्रयत्न केले नाही, आपण कोणीही प्रयत्न नाही केलेत। तेव्हा सर्वजण अगदी खाली मान घालून हे सर्व ऐकत असतात, कारण सर्वांच्याही लक्षात येत असतं की जानकी जे काही सांगते ते योग्य सांगते, पण निदान ती जखम जास्त चिघळू नये यासाठी माफ करण्याची मलमपट्टी तर नक्कीच करू शकतो। हे आहे आपलं रणदिवे कुटुंब। अख्ख्या पंचक्रोशीत ज्या कुटुंबाचं नाव घेतलं जातं ते आपलं हे कुटुंब आणि तो फोटो आहे फॅमिली फोटो, तेथे जानकी त्याकडे बोट करून हे सर्व सांगत असते। आज मात्र ह्या कुटुंबाला, माझ्या कुटुंबाला दृष्ट लागली। आता आहे बघा, आता जो काही 5-10 मिनिटात मी तो व्हिडिओ प्ले केला, सर्वजण खुश झाले हो ना, आणि सर्वांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। जानकीचं आता हे जे काही बोलणं आहे ते सर्वांना पटत असतं, सर्वांच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी सुद्धा येत असतं। त्या फोटोकडे बोट दाखवत म्हणते की आपण हे आहोत, हे असे भांडणं करून विभागलेले नाहीत। त्यामुळे मला काय वाटतं की मी तुम्हाला काय सांगते की झालं गेलं सर्व विसरून जाऊयात आणि सर्वांना माफ करून टाकूयात। आपण आपल्याच माणसांच्या चुका पोटात घालतो, आपल्याच माणसांना संधी देतो। कशाला कोणी केलेला अपमान हा लक्षात ठेवायचा, कशाला कोणी केलेले आरोप लक्षात ठेवायचे, कोणी केलेले एकमेकावर घाव वार कशाला काही लक्षात ठेवायचं, आणि ते पण आपल्याच माणसांच्या बाबतीत। कुणाच्याच लक्षात नाही का आपल्या आनंदाचे क्षण, इतकी वर्ष आपण जे चांगले क्षण जगलो, अनुभवलो, सगळं काही क्षणार्धात विसरून गेलो का आपण सगळेजण? नाही ऋषिकेश नाही। आणि जानकी सारंग भाऊजींसमोर येते की सारंग भाऊजी, जेव्हा तुमच्या अंगावर बैल धावून येत होता कोण मध्ये आलं, कोणी अडवलं आणि कुणी घाव स्वतःवर घेतला, तुमचा दादा, विसरलात का तुम्ही हे सर्व? तेव्हा सारंग अगदी ऋषिकेशकडे डोळे भरून पाहत असतो आणि आता मात्र या सर्वांना एकमेकांची चूक ही लक्षात येते। आणि हे बघा शर्वरी वंश, जेव्हा लग्न करून मी घरात आले तेव्हा तुमची ओळख त्यांनी माझी लाडकी बाहुली अशी करून दिली होती आणि ही बाहुली आजपासून तुझी सुद्धा। आठवते का शर्वरी वंश तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणाले होते की माझा सगळ्यात जास्त जीव माझ्या बहिणीवर आहे, तुमच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या भावाला
तुम्ही भाऊबीजेला ओवाळायला सुद्धा आले नाही। तेव्हा मात्र आता शर्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये सुद्धा। तेव्हा आता जानकी सुमित्राला म्हणते की आई अहो आम्ही लहान आहोत, तुमच्यापेक्षा तुमची मुलं आहोत, आम्ही जर काही चुकलो ना आमच्या दोन कानामागे असं लगावून द्या, पण असं मात्र तुमच्यापासून दूर करू नका। तुम्हाला काय वाटतं की आई मला काहीच कळत नाही की ऋषिकेश जेव्हा आखाड्यात कुस्ती खेळत होते तेव्हा शॉल डोक्यावर घेऊन अभिमानाने प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजत होते, यांच्याकरता हे मी पाहिलं नाही। पाहिलं आई मी तुमच्या डोळ्यात यांच्याविषयीचं प्रेम सगळं काही पाहिलं। तेव्हा मात्र आता खरंच सुमित्राच्या डोळ्यात पाणी येऊन तिला ते क्षण आठवतात कुस्तीच्या वेळचे। जानकी ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश या आल्या होत्या, तुमच्या आई तुमच्यासाठी आल्या होत्या, मी बघितलं आई त्यावेळेस तिथे आल्या होत्या आणि तुमच्या कौतुकाचं टाळ्या वाजवून त्यांच्या डोळ्यामध्ये खरंच पाणी येत होतं। मी बघितलं की तुमच्या डोळ्यात एकमेकांविषयी असणारं प्रेम। आणि आई त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या आणि तुमच्या पायावर पडणारा जो सिलेंडर आहे तर तो झेलणारे तुमचे मुलगा ऋषिकेश यांचं सुद्धा प्रेम मी तुमच्या त्या दिवशी बघितलं। त्यांच्या डोळ्यातील आईविषयी असणारं प्रेम मी स्वतः बघितलं आणि तुम्हाला एकमेकांना ते प्रेम का दिसत नाही? तुमच्या एकमेकांविषयी असणारं प्रेम मला दिसतं पण ते तुम्हाला का दिसत नाही? असं जानकी आता सर्वांना विचारत असते। सर्वांना अगदी एकत्र आणण्यासाठी जानकीचा हा चाललेला प्रयत्न असतो आणि सर्वांना खरंच आता त्या क्षणाक्षणाची आठवण होते आणि आता सर्वांच्या डोळ्यामध्ये एकमेकांविषयी जे काही प्रेम आहे ते अगदी उतू जात असतं। अगदी सर्वांना सर्वांची चूक लक्षात येत असते। एकमेकांना इतकं दुर्लक्ष करतात सगळेजण। खरंच तुम्ही खरंच सर्वजण खूप असे नशीबवान आहात, तुमच्याकडे तुमचं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब। भरल्या घराची किंमत काय असते हे माझ्यासारख्या एखाद्या अनाथ मुलीला विचारा, जी लहानपणापासून बिना आई बापाची बिना भावंडाची वाढली। तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं। ऋषिकेश म्हणतो की जानकी मी तुम्हाला खरंच सांगते की आपल्यामध्ये खरंच खूप असे मतभेद झालेत, एक गैरसमज झाला। मी हात जोडून तुम्हाला सर्वांना सांगते की माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व खोटे आहेत। मी माझ्या नवऱ्याची आणि माझ्या कुटुंबाची शपथ घेऊन सांगते की काही कोणाला त्रास होईल असं कधीही मी वागलेले नाही। आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यामध्ये येणाऱ्या दुराव्याला मी कारणीभूत आहे, मला शिक्षा द्या, मी आनंदाने भोगायला तयार आहे, परंतु तुमच्यामध्ये हा दुरावा नकोय। त्यामुळे प्लीज तुम्ही असे वेगळं होऊ नका। मला या कुटुंबातील प्रेम, हे एकत्र कुटुंब खरंच पुन्हा बघायचं। मला माझं कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं हवं आहे। मला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण तुम्ही पुन्हा एकत्र या, असे म्हणत जानकी सर्वांसमोर हात जोडते, सर्वांना विनवण्या करत असते, रडत असते। तर सर्वांच्या डोळ्यात खरंच पाणी येत असतं की सर्वांना आता प्रत्येकाची जी काही चूक आहे, आपण किती चुकीचं वागतो, किती गैरसमज करून घेतले आपल्या एकमेकांच्या कुटुंबात, हे सर्व काही आता सर्वांच्या डोळ्यातील पाण्याने समजत असतं। परंतु आता मात्र हे कुटुंब विखरून टाकणारी नागिन म्हणजे ती ऐश्वर्या आता तेथे येते आणि आता जे काही जानकीने आत्तापर्यंत समजावले या सर्वावर आता तिला नक्की काय करणार आणि ते कुटुंब कसं परत ती वेगळं करणार यासाठी आता तेथे ती येते आणि लगेच तेथे येऊन टाळ्या वाजवत असते की वा वा जानकी, टाळ्या वाजवा टाळ्या। अगं जानकी तुला तर मानलंच पाहिजे, खरंच मानलं पाहिजे। काय ग काय किती भारी तू प्लॅन केला, स्वतःसाठी इतका मोठा घाट घातलास, खरंच वा, तुला मानलं पाहिजे जानकी, वा। म्हणून आता टाळ्या वाजवत असते। अगं तू हे सर्वांना इमोशनल ब्लॅकमेल करून सर्वांना एकत्र आणू शकशील आणि तुझं हे खरं रूप कुणाला कधी कळणारच नाही। तेव्हा मात्र आता सर्वजण अगदी शांत असतात। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, मी काही कुणाला मिस केलं का काय जानकी? अगं किती चलाक आहेस ग तू, किती रडवले ग तू सर्वांना, खरंच काय रडवलोस तू त्यांना आणि काय वाटत असेल त्या बिचाऱ्यांना? त्यांना तर असं वाटत असेल की ह्या बिचाऱ्यांना तू एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, पण तू हे जे काही तुला कळत नसेल, म्हणजे आम्हाला कळत नसेल असे तुला वाटते का? तू ही जे काही बोलबच्चनपणा करते म्हणजे तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचे या सर्व मागे, ह्या प्लॅन मागे काय असं नवीन प्लॅन आहे ते आम्हाला नाही कळत का? जेव्हा तुमचे हे कारस्थान, तुमचे प्लॅन बद्दल सर्वांना कळेल ना, तेव्हा या घरातील कोणी एकही जण तुमचं तोंड नाही पाहणार। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू हे? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई मी काही चुकीचं नाही बोलत, ते सिद्ध सुद्धा करून मी दाखवते, कारण तुमच्या ह्या लाडक्या जानकीने काय इकडचे तिकडचे व्हिडिओ गोळा करून तुम्हाला एक मस्त असा इमोशनल व्हिडिओ दाखवला, पण आता मी एक तुम्हाला ओरिजिनल व्हिडिओ दाखवते। तेव्हा आता जानकीला म्हणजे आता ही ऐश्वर्या आणखीन काय असं वाढून ठेवणार आहे, म्हणून जानकीला खरंच त्या ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि ऋषिकेशला सुद्धा। तेव्हा आता
म्हणत असते की बाद झाला आता तुमचा हा फुल ड्रामा, ॲक्शन सिक्वेन्स होऊन दे हो की नाही. अगदी ऋषिकेशकडे रागाने पाहत असते आणि लगेच सर्वांसमोर जो काही ते कंपनीतील व्हिडिओ आहेत, म्हणजे सर्व काही हे सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचं काय करून ठेवलं आणि ते कुणाच्या सांगण्यावरून केलं हे मुद्दाम आता तेथे सर्व काही खोटं पाडून दाखवत असते. तेव्हा आता ते जे काही गुंड तेथे आलेले असतात आणि ती तोडफोड करत म्हणत असतात की हे त्या सारंगचं ऑफिस आहे, हे आपल्या ऋषिकेश दादाला नडला होता, उद्यापासून तो सारंग आपल्या ऋषिकेश दादाच्या समोर सुद्धा उभा राहायला नाही पाहिजे आणि सर्व काही कंपनीची अगदी तोडफोड करून ठेवतात आणि सर्वजण ऋषिकेश दादा जिंदाबाद, ऋषिकेश दादा जिंदाबाद हे असं घोषणा करत असतात. जानकी आणि ऋषिकेशला हे काही समजत नाही नक्की हे काय चाललं, कारण त्यांनी तर काही केलेलं नसतं, परंतु आरोप मात्र हे सर्व त्यांनी केलेत असं दाखवले जातात. तेव्हा आता हे सर्व झालेले जे काही व्हिडिओमध्ये आहे ते बघून सुमित्रा, सारंग या सर्वांना आणखीन धक्का बसतो. सर्वांनाच एक असा जबर धक्का बसलेला असतो. त्यावर आता जानकी ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश अहो हे सर्व काय आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी खरंच मला सुद्धा नाही माहिती की हे सर्व काय चाललं ते. आणि तेव्हा ते गुंड लगेच ते जाताक्षणी म्हणत असतात की चला रे ऋषिकेश दादाला सांगूयात की काम झालं म्हणून. हे सर्व बघून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच हलते. सर्वांमध्ये अगदी एक कुजबूज सुरू होते. तेव्हा मात्र आपल्या मोबाईलमध्ये लावणारा जो काही व्हिडिओ आहे ऐश्वर्या सर्वांना दाखवते आणि आपला मोबाईल तेथून काढून घेते आणि म्हणते की बघितलंच ना काय आहे ते. गोड गोड बोलून सर्वांच्या पाठीत खंजीर खुपसणारं हे तुमच्या लाडक्या जानकी बहिणीला खूप चांगलं माहिती आहे. कळलंय का सारंग तुम्हाला की याला काय म्हणतात की तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. आणि बरं या सगळ्यामध्ये ही एकटीच बाई नाही, तिचा नवरा म्हणजे हा ऋषिकेश सुद्धा त्यात सामील आहे आणि त्यानेच हे सर्व करण्यासाठी सांगितले. इकडे तुम्हाला वाढदिवसाला आणले आणि तिकडे काय करून ठेवले हे आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा. म्हणजे बायकोने जोडायचा प्रयत्न करायचा आणि नवऱ्याने मागे सर्व काही आमचं ऑफिस तोडायचं असंच यांचं आहे. तेव्हा ऋषिकेश आणि जानकीला खूप राग येतो. ऐश्वर्या अगं हे सर्व खोटं आहे असं ऋषिकेश तिला उत्तर देतो. जानकी सुद्धा म्हणते की ऐश्वर्या अगं काय बोलतेस तू, आम्ही काही असं केलेले नाही, तू का आमच्यावर असे आरोप करते. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की काय हिंमत आहे ना तुमच्यात, खरंच मी एवढ्या लोकांसमोर एवढा मोठा पुरावा दाखवला तरी सुद्धा तुम्हाला तो पुरावा मान्य नाही करायचा. वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्याकडे हिंमत आहे, जिगर आहे आणि तुम्ही हा ऍप लॉन्चिंगचा घाट घातला. घाट तर घातला परंतु घात तर आमचा केला. कळलं का सारंग तुम्हाला की हे ऍप लॉन्चिंग आणि ऋषिकेश दादाचे हे जे काही वाढदिवसाचं सर्व एक नाटक आहे, बहाणा आहे. खरं तर या निमित्ताने तुम्हाला सर्वांना एकत्र येथे आणायचं होतं. ऋषिकेश दादा तिकडे आपली माणसं पाठवून तिकडे आपल्या ऑफिसची अशी अवस्था करून ठेवणार, हाच यांचा प्लॅन होता. बघितला ना तुम्ही व्हिडिओ, यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला. त्यावर जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी आम्ही असं काही केलेले नाही, परंतु सारंग तर लगेच बायकोची बोली बोलणारा लगेच आता विरोधात होतो, कारण आतापर्यंत जे काही झाले त्यावर सर्व काही तो पाणी फिरतो आणि आता पुन्हा आपल्या बायकोचं ऐकून तो आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला बोलतो की बास वहिनी बास झालं, बास वहिनी बास, तुझी नाटकं बास झाली. पडदा पडला त्याच्यावर तो पण कायमचा. आणि आता सारंग हे सर्व रडत बोलत असतो, कारण आता सारंगचा आता इतका वेळ बसणारा विश्वास ह्या ऐश्वर्याने एका क्षणात अगदी म्हणजे तोडून फोडून टाकलेला असतो. जानकी आणि ऋषिकेशला याचं खरंच खूप वाईट वाटतं, कारण आत्तापर्यंत आपण या घराला एकत्र आणण्याचा इतका प्रयत्न करून सुद्धा ऐश्वर्या तेथे आली आणि ऐश्वर्याने हे सर्व करून ठेवले आणि सारंगने लगेच तिच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा आता सारंग लगेच ऐश्वर्याची बोली बोलायला सुरुवात करतो की आई अगं आई बघितलंस ना तू, आता आणखीन काय पुरावा हवा आहे आपल्याला, काही पुरावा नको आपल्याला, पण आज मात्र एक गोष्ट मला मानलीच पाहिजे की हे सावत्र आहे आणि सावत्रच राहणार असे ऋषिकेशकडे बोट करून बोलत असतो. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूप असं वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यातून खळखळ असं पाणी येत असतं. जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं, ओवीला सुद्धा आणि अवंतिका, सौमित्र यांना सुद्धा. तेव्हा सारंग रडत म्हणतो की अगं खरंच अजीर्ण झालं तुझ्या ह्या खोट्या नाटकाचं, असं जानकीकडे हातवारे करून तो बोलत असतो. आपली माणसं, आपलं प्रेम, आपलं कुटुंब, पास करा हे सर्व एकत्र कुटुंबाचं नाटक, म्हणजे तुम्ही येथे सर्व नाटक करून आम्हाला इथे बोलावलं आणि इथे आमच्या मागं असा आमचा घात केला.
केला, आमच्या कंपनीचं सर्व काही तुम्ही तोडून फोडून ठेवलं, नुकसान करून ठेवलं, म्हणून तुम्ही आम्हाला वाढदिवसासाठी मुद्दाम येथे बोलावलं होतं तुम्हाला, कारण हे तुमचं जे काही प्लॅन आहे तो यशस्वी करायचा असतो. परंतु आता ऋषिकेश आणि जानकीला हे माहिती नाही की हे तर त्यांनी केलं नाही, परंतु हे नक्की त्या ऐश्वर्याने केलेलं असणार. म्हणून आता त्यांना ऐश्वर्याचा खूप राग येत असतो, कारण ही ऐनवेळेस येथे आली. कारण थोड्यावरून आता सारंग, शर्वरी, सुमित्रा यांचा विश्वास अगदी बसलेला असतो. अगदी विखुरलेले नातं हे जवळ येत असतं, परंतु ते तोडणारी ऐश्वर्या तेथे येऊन पोहोचते आणि हा सर्व काही व्हिडिओ त्यांना खोटा दाखवते. सारंग रडत म्हणतो की काय ऋषिकेश दादा, तू माझं ऑफिस तोडलं ना, पण मी शांत नाही बसणार. तेव्हा सारंगला इतका राग येत असतो आणि सारंगचा जो काही राग आहे तो लगेच तेथील एक पेटी अशी कॅन्डल उचलतो आणि जो काही फॅमिली फोटो वर व्हिडिओमध्ये लावलेला असतो तो फोटोवर तो फेकतो आणि सर्व तो फॅमिली फोटो आहे तर तो पेट घेतो. तेव्हा आता हे दृश्य बघून सर्वांना अगदी धक्का बसतो. सर्वजण अगदी घाबरतात आणि त्या पेटलेल्या फोटोकडे पाहत असतात. काय करू आणि काय नाही, कसा तो फोटो वाचू असं जानकीला होत असतं. ऐश्वर्याच्या अगदी मनासारखं होऊन ती अगदी हसत असते, परंतु सर्वांचे जीव अगदी त्यात होरपळून निघतात. तेव्हा आता हे सर्व बघून अगदी ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि सर्वांना सुद्धा आपला फॅमिली फोटो जळतय हे बघून खूप असं वाईट वाटत असतं. सर्वजण त्या फोटोकडे एकटक पाहत असतात. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता तो फोटो जळत असताना मात्र लगेच सारंग आईला म्हणतो की चल आई. तेव्हा सर्वजण अगदी रागानेच तेथून निघून जातात. जानकीबद्दल पुन्हा एक आणि ऋषिकेशबद्दल पुन्हा एक मोठा गैरसमज त्यांनी करून घेतलेला असतो आणि सर्वजण रागाने तिथून निघून जातात. ऋषिकेश सुद्धा आता तेथे थांबत नाही, तो सुद्धा निघून जातो. तर आता जानकी मागे असते, तिला काही हे सहन होत नाही, परंतु ऐश्वर्या मात्र तिच्यावर सवर हसत येते आणि असं करत असते. तेव्हा तरी सुद्धा आपली जानकी तिला काही घाबरत नाही. ती ऐश्वर्याला एक छान असं उत्तर देते की ऐश्वर्या, तू आज मला हरवलं. अगं ससा कासवाच्या शर्यतीत अगोदर ससा जिंकतो आणि कासव हरतो, परंतु तू सस्यासारख्या उड्या मारत राहा, कारण जिंकणार तर मीच आहे. आणि जानकी तेथून पाणी घेते आणि तो फॅमिली फोटो जो काही पेट घेत असतो तर त्या फोटोवर ती पाणी मारते आणि सर्व फॅमिली फोटो त्या आगीतून वाचवते. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश घरी आल्यानंतर खूप असा अगदी भयंकर चिडलेला असतो. तो जानकीला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जानकी, अगं आज मी तुला लिहून देतो की हे सर्व कधीही निस्तरणार नाही, की तू कितीही निस्तरण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा एकत्र नाही येऊ शकत. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, हे सर्व मी निस्तारेल. जे चित्र मी तुम्हाला पडद्यावर दाखवलं ते चित्र मी प्रत्यक्षात खरं करून दाखवेल. तेव्हा आता हे सर्व सांगत असताना जानकीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी आलेलं असतं. तिला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. ऋषिकेश रागाने जानकीकडे पाहत असतो, कारण जानकीला कितीही समजावण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ती आता आपल्या कुटुंबाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तरी सुद्धा ते काही असं सक्सेस होत नसतं. म्हणून आता ऋषिकेशला आपल्या जानकीला कसं समजवायचं आणि काय नाही असं होत असतं. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.